हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक इन SRG टेक्निकल. प्रिवियस लेक्चरमध्ये आपण सिलेबस टॉपिक 4.4 टाइप्स ऑफ थ्री फेज सप्लाय कनेक्शनचे जोडणीचे प्रकार आपण पाहिले होते. त्याच्यामध्ये सिलेबस टॉपिक 4.4.1 स्टार कनेक्शन, डेल्टा कनेक्शन, टाइप्स ऑफ लोड किती प्रकारचे आहेत, पुन्हा लोड हे बॅलन्स्ड और अनबॅलन्स्ड, संतुलित किंवा असंतुलित लोड याच्यामध्ये पुन्हा जोडणीनुसार बॅलन्स्ड स्टार कनेक्टेड लोड, बॅलन्स्ड डेल्टा कनेक्टेड लोड, अनबॅलन्स्ड स्टार कनेक्टेड लोड, अनबॅलन्स्ड डेल्टा कनेक्शन लोड, असे आपण विविध प्रकारचे थ्री फेज कनेक्शन पाहिले. सिलेबस टॉपिक 4.5.2 कंपॅरिझन ऑफ बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड लोड, संतुलित लोड आणि असंतुलित लोड काय होता तो आपण फरक पाहिला. नाव इन दिस लेक्चर वी विल गोइंग टू स्टडी सिलेबस टॉपिक 4.5.3 न्यूट्रल शिफ्ट इन अनबॅलन्स्ड लोड. असंतुलित भार, असंतुलित लोड असताना न्यूट्रल शिफ्ट कशी होते. शिफ्ट होणे म्हणजे काय, जागा किंवा दिशा बदलणे. ठीक आहे. अनबॅलन्स्ड लोडमध्ये द पोटेन्शियल ऑफ न्यूट्रल पॉईंट ऑफ द पॉवर सोर्स इज ऑलवेज झिरो. पोटेन्शियल म्हणजे ताकद, ठीक आहे, ऑफ न्यूट्रल पॉईंट जे असते पॉवर सोर्समधील ती नेहमी कशी असते, ऑलवेज झिरो ऑर व्हेरी क्लोज टू झिरो, शून्य किंवा अतिशय शून्याजवळ असते, कम्पेअर टू द ट्रू अर्थ. कम्पेअर टू द ट्रू अर्थ. देन फॉर अ थ्री फेज बॅलन्स्ड लोड, मग थ्री फेज बॅलन्स्ड लोडसाठी म्हणजे संतुलित लोडसाठी ईच लाईन टू न्यूट्रल व्होल्टेज इज से 240 व्होल्ट. प्रत्येक लाईन ते न्यूट्रल व्होल्टेज म्हणजेच आर आणि न्यूट्रल, आर फेज आणि न्यूट्रल, ठीक आहे. तर यांच्यातील जो व्होल्टेज असतो 240 व्होल्टचा इतका असतो. अँड द फेज डिफरन्स इज 120 डिग्री, आणि फेज डिफरन्स हा कसा आहे, 120 डिग्री आहे. बिटवीन ईच फेज अँड द अदर. प्रत्येकी फेजमध्ये फेज डिफरन्स कितीचा आहे, 120 अंशाचा. इन दिस केस पोटेन्शियल ऑफ लोड न्यूट्रल. अशा केसमध्ये पोटेन्शियल म्हणजे ताकद ऑफ द लोड न्यूट्रल स्टार पॉईंट विल बी सेम ॲज दॅट ऑफ द सोर्स न्यूट्रल. लोडचा जो न्यूट्रल आहे तो कसा असणार आहे, सोर्स न्यूट्रल इतकाच असणार आहे. म्हणजे हा जो न्यूट्रल शिफ्टचा जो प्रकार आहे अनबॅलन्स्ड लोडमध्ये, म्हणजेच सप्लाय सोर्सचा जो न्यूट्रल आहे, सप्लाय सिस्टमचा जो न्यूट्रल असणार आहे RYB आणि न्यूट्रल, ठीक आहे, तसाच लोडचा सुद्धा RYB आणि न्यूट्रल असणार आहे. ह्या सर्वांचे कनेक्शन केल्यानंतर न्यूट्रलची कशी शिफ्ट होते लोडमध्ये, लोडचा जो न्यूट्रल आहे तो कसा बदलतो, ती कन्सेप्ट आपण इथं पाहतोय. इन दिस केस पोटेन्शियल ऑफ लोड न्यूट्रल, लोडचा जो न्यूट्रल आहे त्याची पोटेन्शियल, त्याची ताकद कशी असणार आहे, विल बी सेम ॲज दॅट ऑफ द सोर्स न्यूट्रल. बट इफ द ट्रान्समिशन ऑर द डिस्ट्रीब्युशन लाईन्स, परंतु पारेषण किंवा वितरण लाईन्स ज्या आहेत आर नॉट बॅलन्स्ड, त्या कधीही बॅलन्स्ड नसतात. और किंवा इफ द लोड इज नॉट बॅलन्स्ड, किंवा तो लोड बॅलन्स नसतो, देन नायदर द लाईन टू न्यूट्रल व्होल्टेज ॲट द लोड विल बी इक्वल इन मॅग्निट्यूड नॉर फेज अँगल डिफरन्स. नायदर म्हणजे नाहीतर द लाईन टू न्यूट्रल व्होल्टेज ॲट द लोड विल बी इक्वल, म्हणजे विल इक्वल नसतात, नॉर फेज अँगल डिफरन्स. दिस विल मेक फेज करंट्स डिफरंट अँड कॉज डिफरंट व्होल्टेज ड्रॉप इन दी लोड फेजेस. दिस विल मेक फेजेस करंट्स डिफरंट, हे अशामुळे काय होणार आहे, फेजेस करंट हे वेगळे होणार आहेत, डिफरंट होणार आहेत. अँड कॉज डिफरंट व्होल्टेज ड्रॉप, आणि जो वेगवेगळा विद्युताचा व्होल्टेजचा घट आहे तो तिथे कारणीभूत ठरेल इन द लोड फेजेस, लोडच्या फेजमध्ये. ड्यू टू दिस, याच्यामुळे द न्यूट्रलची जी पोटेन्शियल आहे, न्यूट्रलची जी ताकद आहे ॲट लोड साईड विल बी डिफरंट फ्रॉम द सप्लाय न्यूट्रल व्होल्टेज व्हॅल्यू. सप्लाय न्यूट्रलची जी व्होल्टेज व्हॅल्यू आहे त्याच्यापासून लोडचं जो न्यूट्रल आहे त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, डिफरंट होईल. द
अमाऊंट ऑफ शिफ्टिंग डिपेंड्स अपॉन द अमाऊंट ऑफ अनबॅलन्स. ओके, हे जे लोड साईडचा जो न्यूट्रल आहे तो शिफ्ट होतोय, ह्याची अमाऊंट जी आहे ती कशावरती अवलंबून आहे? डिपेंड्स ऑन अमाऊंट ऑफ अनबॅलन्स. लोड किती अनबॅलन्स होतोय त्याच्यावरती. दिस इज नोन ॲज न्यूट्रल शिफ्टिंग. यालाच आपण काय म्हणतो? न्यूट्रल शिफ्टिंग. सिम्पली वी कॅन से, ओके, सामान्यतः आपण असे म्हणू शकतो सोप्या पद्धतीने, द न्यूट्रल शिफ्ट इज द डेव्हिएशन. डेव्हिएशन म्हणजे फरक, बदल. ओके, न्यूट्रल शिफ्ट हा एक फरक आहे ऑफ द पोटेन्शियल. पोटेन्शियल म्हणजे ताकदीचा. ऑफ द लोड्स न्यूट्रल, लोडच्या न्यूट्रल पॉईंटचा. इन रिस्पेक्ट टू सिस्टम न्यूट्रल. ओके, सिस्टम न्यूट्रलच्या पद्धतीने, रिस्पेक्टने. विच आयडियली, जो की तो आयडियली शुड बी व्हेरी क्लोज टू झिरो. जो की तो सप्लाय सोर्सचा जो न्यूट्रल आहे तो झिरोच्या जवळ असतो. 0 व्होल्ट्स इन रिस्पेक्ट टू ट्रू अर्थ ग्राउंड पोटेन्शियल. ओके, न्यूट्रल शिफ्ट इन अनबॅलन्स लोड. ओके, syllabus topic 4.6. syllabus topic 4.6, relations between voltage and current. relation between voltages and current for a balanced star load. ओके, एका संतुलित स्टार लोडसाठी काय असणार आहे? रिलेशन बिटवीन व्होल्टेजेस अँड करंट. आता आपण इथं पाहतोय. ओके, सिलेबस टॉपिक 4.6.1, लाईन व्होल्टेजेस अँड फेज व्होल्टेजेस. आता सुरुवातीला लाईन व्होल्टेजेस आणि फेज व्होल्टेजेस काय कन्सेप्ट आहे ते आपण पाहूया. सिलेबस टॉपिक 4.6.1, रिलेशन बिटवीन व्होल्टेजेस अँड करंट फॉर अ बॅलन्स्ड स्टार लोड. पाहतोयच आपण. लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज म्हणजे काय? लाईन व्होल्टेज, ओके, अत्यंत महत्त्वाचं आहे. लाईन व्होल्टेज कन्फ्युजन न करून घेता व्यवस्थित पद्धतीने समजून घ्यायचं. लाईन व्होल्टेज म्हणजे काय? इफ, जर आर, वाय अँड बी आर कॉल्ड ॲज द सप्लाय लाईन्स. जर का आपण आर, वाय आणि बीला आपण सप्लाय लाईन्स म्हणतो, देन द पोटेन्शियल डिफरन्स एनी टू लाईन्स. ओके, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे ताकदीचा फरक जो आहे बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये, दोन्हीच्या मध्ये, च्यामध्ये, बिटवीन एनी टू लाईन्स, कोणत्याही दोन लाईन्सचा पोटेन्शियल डिफरन्स इज नोन ॲज द लाईन व्होल्टेज. त्यालाच आपण लाईन व्होल्टेज म्हणतो. म्हणजे आर फेज, आर लाईन आणि वाय लाईन ह्या दोघांच्यामधील पोटेन्शियल डिफरन्स जर मेजर केला असता त्याला आपण लाईन व्होल्टेज असे म्हणणार आहोत. दिलेलं आहे व्ही आर वाय. आर वाय ह्या दोन काय आहेत? लाईन आहेत. या दोन लाईनमधील पोटेन्शियल डिफरन्स, ताकदीचा फरक आपण जर मेजर केला किंवा व्होल्टेज जर मेजर केलं तर अशा व्होल्टेजला आपण लाईन व्होल्टेज म्हणणार आहोत. व्ही आर बी, व्ही वाय बी, व्ही वाय आर, व्ही बी आर अँड व्ही बी वाय आर द 6 पॉसिबल लाईन व्होल्टेज. अशा 6 पॉसिबल लाईन व्होल्टेज येऊ शकतात. ऑल द लाईन व्होल्टेजेस आर साईन वेव्ह. सर्व हे लाईन व्होल्टेजेस कसे आहेत? साईन वेव्हच्या स्वरूपात आहेत. ऑफ 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी आणि 50 हर्ट्ज वारंवारतेचे आहेत. अँड द फेज शिफ्ट बिटवीन ॲडजस्टंट लाईन व्होल्टेज इज 60 डिग्री. आणि जो फेज शिफ्ट असणार आहे ह्या 6 लाईनचा तो किती असणार आहे? जवळच्या लाईनशी, ॲडजस्टंट लाईनशी व्होल्टेज इज 60 डिग्री, म्हणजे 60 अंशाच्या कोनात ह्या सर्व लाईन एकमेकांपासून शिफ्टने असणार आहेत, फेज शिफ्टने असणार आहेत. ओके, आता फेज व्होल्टेज म्हणजे काय? लाईन व्होल्टेज म्हणजे दोन लाईनमधील व्होल्टेज म्हणजेच लाईन व्होल्टेज. मग फेज व्होल्टेज म्हणजे काय? द व्होल्टेज मेजर्ड अक्रॉस अ सिंगल वाइंडिंग. ओके, आर वाय बी हे काय आहेत? 3 वाइंडिंग आहेत. ओके, आता पहा, द व्होल्टेज मेजर्ड म्हणजे व्होल्टेज जे मेजर्ड केलेलं आहे अक्रॉस म्हणजे च्या भोवती, अ सिंगल वाइंडिंग ऑर फेज, एका फेज किंवा सिंगल वाइंडिंगच्या भोवती जे व्होल्टेज आपण मेजर करतो त्याला आपण इज कॉल्ड ॲज अ फेज व्होल्टेज असे म्हणतो. Refer figure 4.6.1 to understand more about the line and phase voltages in the star connected system. The line voltages and the phase voltages are of different values. ठीक आहे, लाईन व्होल्टेजेस आणि फेज व्होल्टेजेस हे वेगळ्या किमतीचे आहेत. फर्स्ट आपण पाहूयात फिगर 4.6.1 लाईन व्होल्टेज. लाईन व्होल्टेजच्या व्याख्यानुसार दोन लाईनमधील व्होल्टेजचा फरक. ओके, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय? लाईन व्होल्टेज व्ही आर वाय. आता ही लाईन आहे आर आणि ही लाईन आहे वाय. ओके, मग ती सप्लाय लाईनची असू दे किंवा अल्टरनेटर लाईनची असू दे. ठीक आहे, तर पहा, आर आणि वाय हे दोन लाईन आहेत. ह्या दोन लाईनमधील व्होल्टेजचा फरक, पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे, म्हणजेच काय? व्ही आर वाय, यालाच आपण लाईन व्होल्टेज असं म्हणतो. सेम पद्धतीने व्ही वाय बी होऊ शकतो, व्ही आर बी होऊ शकतो. ओके, व्ही वाय बी आणि टोटल हा व्ही आर बी. ओके, हे 3 काय आहेत? लाईन व्होल्टेज. समजून घ्या व्यवस्थित. लाईन व्होल्टेज दोन लाईनमधील पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच लाईन व्होल्टेज. ठीक आहे, त्याच पद्धतीने फेज व्होल्टेज म्हणजेच काय? व्होल्टेज मेजर्ड अक्रॉस वन वाइंडिंग और वन फेज. ओके, इज नोन ॲज अ फेज व्होल्टेज व्ही आर एन. आता पहा, आर फेजच्या अक्रॉसचं आपण व्होल्टेज मेजर करणार आहोत. आर फेजच्या अक्रॉसचं म्हणजे भोवतालचं जर व्होल्टेज जर मेजर करायचं असेल तर व्होल्टमीटरचं एक टर्मिनल इथे लावू आपण, इथे आरला. ओके, दुसरं टर्मिनल
त्याच वाइंडिंगच्या दुसऱ्या टर्मिनलला लावणार आहोत. म्हणजे दुसरं टर्मिनल कुठे आहे? न्यूट्रल पॉईंटला. म्हणजेच व्होल्टेज मेजर्ड अक्रॉस वाइंडिंग अँड न्यूट्रल. व्होल्टेज मेजर्ड अक्रॉस फेज अँड न्यूट्रल. यालाच आपण काय म्हणणार आहोत? फेज व्होल्टेज VRN. RN म्हणजेच काय? न्यूट्रल लाईन आहे आणि R फेज आहे. VRN पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन R फेज अँड न्यूट्रल. यालाच आपण म्हणणार आहोत फेज व्होल्टेज. ओके. इथं पाहू शकतो त्याच पद्धतीने B फेजच्या अक्रॉसचं फेज व्होल्टेज VBN, Y फेजच्या अक्रॉसचं व्होल्टेज VYN. ओके. फिगर B 4.6.1. Figure B phase voltages. The phase voltage are thus voltages measured with respect to neutral. ओके. पहा इथं दिलेलं आहे the phase voltage are thus, म्हणून की the voltage measured, व्होल्टेज म्हणजे मोजले गेलेलं असणे, व्होल्टेज मेजर्ड विथ रिस्पेक्ट टू न्यूट्रल. न्यूट्रलच्या सोबतीने जे व्होल्टेज मेजर्ड केले गेलं असणार त्याला आपण फेज व्होल्टेज असे म्हणणार आहोत. दे आर डिनोटेड बाय VRN, VYN अँड VBN. VRN ओके, आर फेज आणि न्यूट्रल यांच्यातील व्होल्टेज. VYN वाय फेज आणि न्यूट्रल यांच्यातील व्होल्टेज. अँड VBN म्हणजे बी फेज आणि एन म्हणजे न्यूट्रल यांच्यातील व्होल्टेज. ऑल दी फेज व्होल्टेजेस आर साइन वेव्ह. सर्व फेज व्होल्टेजेस कसे असणार आहेत? साइन वेव्ह. अँड द फेज डिफरन्स बिटवीन द ॲडजस्टंट फेज व्होल्टेज इज 120 डिग्री ॲज डिस्कस्ड अर्लियर. पूर्वीप्रमाणे चर्चा केल्याप्रमाणे सर्व हे फेज व्होल्टेजेस 120 अंश कोनाचे फेज डिफरन्समध्ये असणार आहेत. नोट सूचना. द डेफिनेशन्स ऑफ फेज व्होल्टेज अँड लाईन व्होल्टेज आर जनरल डेफिनेशन्स. ही सामान्य डेफिनेशन्स आहेत, या सामान्य परिभाषा आहेत. अँड दे आर ॲप्लिकेबल टू स्टार कनेक्शन ॲज वेल ॲज द डेल्टा कनेक्शन. आणि हे ॲप्लिकेबल आहेत कोणासाठी? स्टार कनेक्शन, त्याचबरोबर डेल्टा कनेक्शनसाठी सुद्धा. ओके. सिलेबस टॉपिक 4.6.2 टिपिकल व्हॅल्यूज. सामान्य किंमत आहे ऑफ लाईन अँड फेज व्होल्टेज फॉर स्टार कनेक्टेड लोड. अत्यंत महत्त्वाचं आहे. लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेजच्या ज्या किमती आहेत, सामान्य किमती आहेत स्टार कनेक्टेड लोडसाठी, अत्यंत महत्त्वाचं. क्वेश्चन नंबर 9 इथे तयार होतं आहे. MSBTच्या परीक्षांमध्ये या टॉपिकवर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत, जसे की समर 9, 10, 11, 15, 16, 17. ओके. विंटर 15 आणि विंटर 17 मला सुद्धा या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत. टिपिकल व्हॅल्यू सामान्य किंमत ऑफ कुणाचे? ऑफ म्हणजे चे, कुणाचे? लाईन आणि फेज व्होल्टेजची सामान्य किंमत फॉर स्टार कनेक्टेड लोड, फॉर स्टार कनेक्टेड सप्लाय. ठीक आहे. फॉर म्हणजे साठी. स्टार कनेक्टेड सप्लायसाठी टिपिकल व्हॅल्यू पाहायची आपल्याला लाईन आणि फेज व्होल्टेजची. टिपिकली सामान्यतः द RMS फेज व्होल्टेज इज 230 व्होल्ट और 240 व्होल्ट. रूट मीन स्क्वेअर फेज व्होल्टेज जे आहे, आता फेज व्होल्टेज म्हणजेच काय? एक फेज आणि एक न्यूट्रल. पहा इथं पुन्हा परत फेज व्होल्टेज आपल्याला इथे आठवतोय. टिपिकली द RMS फेज व्होल्टेज इज 230 व्होल्ट और 240 व्होल्ट, व्हेअर ॲज द RMS लाईन व्होल्टेज. ओके. जसे की लाईन व्होल्टेज, RMS लाईन व्होल्टेज किती असणार आहे? इज 415 व्होल्ट, म्हणजे दोन लाईनच्या मधील व्होल्टेज काय असणार आहे? लाईन व्होल्टेज. ठीक आहे. 415 व्होल्ट और 440 व्होल्ट, 415 व्होल्ट किंवा 440 व्होल्ट इतकं असतं. अँड द फ्रिक्वेन्सी ऑफ फेज अँड लाईन व्होल्टेज इज 50 हर्ट्ज. ओके. फेज व्होल्टेज आणि लाईन व्होल्टेजची फ्रिक्वेन्सी सेमच असणार आहे. दस इन द स्टार कनेक्टेड सिस्टम, आता स्पेशली स्टार कनेक्टेड सिस्टमसाठी पहा, द लाईन व्होल्टेज इज हायर दॅन द फेज व्होल्टेज बाय अ फॅक्टर √3. लाईन व्होल्टेज हा मोठा असणार आहे दॅन फेज व्होल्टेज बाय अ फॅक्टर, घटकाने. कोणता घटक आहे तो? √3, वर्गमुळात 3. ओके. कोण मोठा आहे? लाईन व्होल्टेज मोठा असणार आहे. कोणापेक्षा? फेज व्होल्टेजपेक्षा. लाईन व्होल्टेज म्हणजेच काय? दोन लाईनमधील व्होल्टेज. फेज व्होल्टेज म्हणजेच काय? एक फेज आणि एक न्यूट्रल. ओके. म्हणजे एक फेज आणि न्यूट्रल, एकच न्यूट्रल असते, एक फेज आणि न्यूट्रल, म्हणजेच त्याला आपण म्हणतो फेज व्होल्टेज. ठीक आहे. लाईन व्होल्टेज इज हायर दॅन द फेज व्होल्टेज बाय अ फॅक्टर √3. देअरफॉर म्हणून लाईन व्होल्टेज इक्वल्स टू बरोबर √3 इंटू फेज व्होल्टेज अँड फेज व्होल्टेज. ठीक आहे. फेज व्होल्टेज अँड फेज व्होल्टेज म्हणजे एकच. मग पहा, मग फेज व्होल्टेजचा अर्थ कसा बनेल? लाईन व्होल्टेज इथं जो √3 गुणाकारामध्ये आहे तो पलीकडे जात असताना काय होईल? भागाकारात जाईल. ओके. मग फेज व्होल्टेज कसं बनेल? लाईन व्होल्टेज छेद √3. ओके. इथंच फरक आपल्याला लक्षात येतोय लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेजचा. तर पहा, लेट अस सी द रिलेशन बिटवीन लाईन व्होल्टेज अँड फेज व्होल्टेजेस अँड द रिलेशन बिटवीन लाईन करंट अँड फेज करंट. ओके. तर पहा, आपण लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज, लाईन करंट आणि फेज करंट यांच्यातील फरक इथे पाहणार आहोत. ओके. एक स्टार कनेक्टेड लोड आहे, आर फेज दिलेले आहे, वाय फेज इथे दिलेले आहे आणि बी फेज इथे दिलेले आहे. सिक्वेन्सनं येण्यासाठी RYB इथे दाखवलेलं आहे, परंतु कनेक्शन हे अशा पद्धतीने होतील. आर फेजच्या मध्ये एक इम्पिडन्स दाखवलेला आहे, वाय फेजच्या मध्ये सुद्धा एक इम्पिडन्स आहे, झेड फेजच्या मध्ये बी फेजच्या मध्ये सुद्धा
एक इम्पिडन्स आहे. हे तिन्ही इम्पिडन्स एकमेकाला सेम आहेत असं कन्सिडर करूया. बॅलन्स्ड लोड आहे. ओके, म्हणून बॅलन्स लोडमध्ये काय इम्पिडन्सचे मॅग्निट्यूड आणि फेज अँगल सेम असतो. एकंदरीतच काय सर्व इम्पिडन्स सेम असतात. हा बॅलन्स्ड स्टार कनेक्टेड लोड आहे. आता पहा, आर फेजमधून जो करंट प्रवाहित होतोय आय आर म्हणजेच करंट, आर म्हणजे आर फेजमधून प्रवाहित होणारा करंट. ओके, इथं सुद्धा तो काय असणार आहे, सेम असणार आहे. इथे ओके. आता पहा, व्ही आर एन हे काय दिलेलं आहे, फेज व्होल्टेज दिलेलं आहे. आर एक फेज आहे, न्यूट्रल एक आहे. एक फेज आणि न्यूट्रल यांच्यातील व्होल्टेज म्हणजेच काय, फेज व्होल्टेज. आपण मागेच शिकलो. ठीक आहे, दाखवलेले आहेत प्रत्येकी फेज व्होल्टेज दाखवलेले आहेत. VYN, VBN. ओके, सर्व गोष्टी दाखवलेल्या आहेत आणि लाईन व्होल्टेजसुद्धा दाखवलेले आहेत. VRY म्हणजेच आर फेज आणि आर लाईन आणि वाय लाईन यांच्यातील पोटेन्शियल डिफरन्स किंवा यांच्यातील व्होल्टेज म्हणजेच VRY तो दाखवलेला आहे. VYB सुद्धा दाखवलेला आहे. वाय लाईन आणि बी लाईन यांच्यातील व्होल्टेज. ठीक आहे, त्याचबरोबर टोटल आपण असंही म्हणू शकतो VRB. ओके, VRB म्हणजेच काय, आर लाईन आणि बी लाईन यांच्यातील व्होल्टेज. ठीक आहे, 3 फेज AC सप्लाय इथे दाखवलेला आहे. हा लोड आहे असं समजा, याला आपण 3 फेज AC सप्लाय कनेक्ट केला आहे. ठीक आहे, 3 फेज AC सप्लाय कनेक्ट केल्यानंतर पर फेजमधून प्रवाहित होणारा करंट जो आहे तो रिस्पेक्टिव्हली दिलेला आहे IR, IY, IB. वाय फेजमधून प्रवाहित होणारा करंट IY इथे देखील दिलेला आहे. बी फेजमधून प्रवाहित होणारा करंट IB इथे दिलेला आहे. ओके, आता यांच्यातीलच फरक आपल्याला समजून घ्यायचा आहे. लाईन व्होल्टेज, फेज व्होल्टेज, लाईन करंट आणि फेज करंट. आता पहा, फेज व्होल्टेज VRN म्हणजेच एक फेज आणि न्यूट्रल, VRN इक्वल्स टू VYN इक्वल्स टू VBN. लाईन व्होल्टेजेस VRY इक्वल्स टू VRB इक्वल्स टू VYB. म्हणजे डायग्राममध्ये जे आहे ते इथं दिलेलं आहे. फेज करंट्स IR, IY, IB. लाईन करंट्स IR इक्वल्स टू IY इक्वल्स टू IB. फिगर 4.6.2 रिलेशन बिटवीन व्होल्टेज अँड करंट्स फॉर स्टार कनेक्टेड लोड. ठीक आहे, इथं पहा सिलेबस टॉपिक 4.6.3 रिलेशन बिटवीन फेज अँड लाईन करंट. रिलेशन बिटवीन फेज अँड लाईन करंट. आता पहा, फेज करंट आणि लाईन करंट म्हणजे काय. क्वेश्चन नंबर 10 इथे तयार होतो. MSBTच्या परीक्षांमध्ये या टॉपिकवरती प्रश्न विचारलेला आहे. फेज करंट म्हणजे काय, सुरुवातीला फेज करंट म्हणजे काय समजून घेऊया. द करंट पासिंग थ्रू एनी ब्रांच, कोणत्याही शाखेमधून, कोणत्याही ब्रांचमधून जो करंट प्रवाहित होतोय ऑफ द स्टार कनेक्टेड लोड, स्टार कनेक्टेडच्या कोणत्याही ब्रांचमधून, कोणत्याही शाखेमधून जो करंट प्रवाहित होतोय ॲज द फेज करंट IR, IY अँड IB आर द फेज करंट. यालाच आपण फेज करंट असे म्हणतो. मीटर 2 इन फिगर 4.6.3 मेजर्स द फेज करंट IR. ओके, फिगर 4.6.3 हे नेक्स्ट स्लाइडमध्ये आहे. त्याच्यामध्ये मीटर 2 आहे, तो काय करतोय, फेज करंट IR हा मेजर करतोय. देअरफॉर IPH म्हणजेच IPH म्हणजे PH म्हणजे फेज, I म्हणजे करंट, IPH फेज करंट इक्वल्स टू IR इक्वल्स टू IY इक्वल्स टू IB. ओके, फिगर 4.6.3 मध्ये काय असणार आहे, इथं मीटर्स असणार आहेत. ओके, लाईन करंट. आता लाईन करंट म्हणजे काय पहा, लाईन करंट द करंट पासिंग थ्रू एनी लाईन, कोणत्याही लाईनमधून जो करंट पास होतोय जसे की RYB इज कॉल्ड ॲज द लाईन करंट, त्याला आपण काय म्हणणार आहोत, लाईन करंट. ॲज शोन इन फिगर 4.6.3 मीटर 1 मेजर्स द लाईन करंट. ओके, फिगर 4.6.3 जे आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये पाहणार आहोत त्याच्यामध्ये मीटर 1 आहे, तो काय मोजतो, लाईन करंट IR. द लाईन करंट इज डिनोटेड बाय IL आणि लाईन करंट आपण कशाने दाखवतो, IL या लेटरने. जसे की फेज करंट आपण IPH ने दाखवतो. ओके, IPH फेज करंट IR, IY, IB. फिगर 4.6.3 मध्ये मीटर 2 आहे जो की फेज करंट मेजर करतो आणि फिगर 4.6.3 मध्येच मीटर 1 आहे जो की तो लाईन करंट मेजर करतो आणि लाईन करंटला आपण IL या लेटरने दर्शवतो, दाखवतो. ॲज द करंट फ्लोईंग थ्रू इच लाईन. ओके, करंट फ्लोईंग म्हणजे करंट प्रवाहित होतोय प्रत्येक लाईनमधून इज इक्वल टू द करंट फ्लोईंग थ्रू द करस्पॉन्डिंग ब्रांच. ओके, तो काय असणार आहे, त्या संबंधित ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट इतकाच असणार आहे. द लाईन करंट इज इक्वल टू द फेज करंट. मग जो लाईन करंट आहे तोच काय असणार आहे, फेज करंट असणार आहे. ओके, फॉर स्टार कनेक्टेड लोड, स्टार कनेक्टेड लोडसाठी IL म्हणजेच काय, लाईन करंट इक्वल्स टू IPH म्हणजेच काय, फेज करंट. ओके, हे लक्षात ठेवा, करंट सेम असतो, व्होल्टेज मात्र √3 असतो स्टारमध्ये, स्टार लोडमध्ये. ठीक आहे, हीच बारीक कन्सेप्ट आहे ना आपल्याला प्रॉब्लेममध्ये उपयोगाला येते. इथं पाहू शकतो फिगर 4.6.3 लाईन अँड फेज करंट्स फॉर अ स्टार कनेक्टेड लोड. लाईन अँड फेज करंट फॉर अ स्टार कनेक्टेड लोड. मीटर 1 काय मेजर करतो, लाईन करंट. ओके, मीटर 1 काय मेजर करतो, लाईन करंट आणि मीटर 2 काय मेजर करतो, फेज करंट. ओके, इथं पाहू शकतो आपण
लाईन करंट आय आर तोच प्रवाहित होतोय, फेज करंट आय आर तोच प्रवाहित होतोय. फेज करंट इज इक्वल टू द लाईन करंट फॉर स्टार कनेक्टेड लोड. जो फेज करंट आहे तोच कसा असणार आहे, लाईन करंट असणार आहे फॉर स्टार कनेक्टेड लोडसाठी. इथे पाहू शकतो त्याच पद्धतीने वाय फेजमधून प्रवाहित होणारा करंट आय वाय हा सुद्धा काय आहे, लाईन करंट आहे, जो की इथे मीटर 1 असता तो त्याने मेजर केला असता, इथे मीटर 2 असता तर फेज करंटसुद्धा त्याने मेजर केला असता. जसे की बी फेजमधून प्रवाहित होणारा करंट आय बी आहे, तो सुद्धा इथे मीटर 1 असता तर त्याने लाईन करंट मेजर केला असता आणि इथे इम्पिडन्सच्या नंतर म्हणजे लोडच्या नंतर जर मीटर 2 असता तरी त्याने सुद्धा फेज करंट मेजर केला असता. ओके, तर पहा फिगर 4.6.3 लाईन अँड फेज करंट्स फॉर अ स्टार कनेक्टेड लोड. सिलेबस टॉपिक 4.6.4 रिलेशन्स बिटवीन फेज अँड लाईन व्होल्टेजेस. रिलेशन बिटवीन फेज अँड लाईन व्होल्टेजेस. आता पहा रिलेशन म्हणजे संबंध, बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये, फेज आणि लाईन व्होल्टेजेस मध्ये काय संबंध आहेत. टू ऑब्टेन द रिलेशन, ऑब्टेन म्हणजे काय, मिळवणे. टू ऑब्टेन द रिलेशन म्हणजे संबंध, बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये, कोणाच्या मध्ये, फेज व्होल्टेज VPH अँड द लाईन व्होल्टेज VL. ओके, VL लाईन व्होल्टेज, PHV म्हणजेच काय, फेज व्होल्टेज, VPH PHV VPH. ओके, हे लक्षात ठेवा. VPH जिथं दिसेल त्याला आपण फेज व्होल्टेज म्हणणार आहोत, VL जिथे दिसेल त्याला आपण लाईन व्होल्टेज म्हणणार आहोत. लेटस कन्सिडर द लाईन व्होल्टेज. लेटस कन्सिडर लाईन व्होल्टेज. समजा रेफरिंग टू फिगर 4.6.3 वी कॅन एक्सप्रेस VRY. लाईन व्होल्टेज म्हणजेच काय, दोन लाईनमधील व्होल्टेज, VRY ॲज फिगर 4.6.3 ला कन्सिडर करून एक लाईन व्होल्टेज कन्सिडर केली. आर आणि वाय या दोन लाईनमधील व्होल्टेज म्हणजेच काय, लाईन व्होल्टेज VRY. ओके, ते इथं कन्सिडर केलेलं आहे. VRY बार इक्वल्स टू VRN बार प्लस VNY. ओके, आता पहा लाईन व्होल्टेज कशी असणार आहे, ही इंडिव्हिज्युअल फेज व्होल्टेजची बेरीज असणार आहे. ओके, इंडिव्हिज्युअल फेज व्होल्टेजची काय असणार आहे, बेरीज. इथे पाहू शकता तुम्ही आर वाय म्हणजे आर फेज एक आहे, वाय लाईन एक आहे. ठीक आहे, आर लाईन एक आहे, वाय लाईन एक आहे. आर लाईन कोणासोबत मेजले असता फेज व्होल्टेज होणार आहे, न्यूट्रल सोबत. ठीक आहे, तो एक सदिश राशीचं बेरीज घेतलेला आहे. प्लस वायची जी लाईन आहे ती न्यूट्रल सोबत मोजली असता ती काय होणार आहे, वाय फेजची व्होल्टेज, वाय फेजचा व्होल्टेज VYN. ओके, त्याची पण सदिश राशी घेतलेली आहे. म्हणजे वैयक्तिक आर फेज आणि वाय फेज या दोन सदिश राशींचा मिळून काय झालेला आहे, VRY. ओके, इथं पहा VRY लाईन व्होल्टेज तो झालेला आहे. द बार इंडिकेट्स वेक्टर ॲडिशन. बार जो आहे तो वेक्टर ॲडिशन, सदिश राशी, सदिश बेरीज दाखवते. परंतु VNY म्हणजेच काय आहे, VNY इक्वल्स टू मायनस VYN. ओके, आता VNY म्हणजेच न्यूट्रल आधी घेतलेला आहे. ओके, तर आता पहा फेज पहिल्यांदा घेत असताना काय होईल, VYN बार होईल. ओके, देअरफॉर VRY पुन्हा आता ह्या समीकरणात, समीकरण नंबर 4.6.1 मध्ये VNYच्या ऐवजी VYN पुट केले असता आपल्याला काय मिळेल, देअरफॉर VRY इक्वल्स टू VRN बार मायनस VYN बार. एक्सप्रेशन नंबर 4.6.2. नीट बारकाईने पहा, नीट समजून घ्या. ओके, इन्स्टेड ऑफ रायटिंग VRN बार लिहिण्याच्या ऐवजी और VYN बार लिहिण्याच्या ऐवजी वी कॅन राईट VR और VY फॉर द प्रॅक्टिकल पर्पज. प्रॅक्टिकल पर्पजसाठी आपण फक्त VR आणि VY इथे लिहूया. देअरफॉर VRY बार इक्वल्स टू VRN च्या ऐवजी आपण इथे फक्त VR लिहितोय, मायनस VYN च्या ऐवजी आपण इथे VY बार फक्त लिहितोय. एक्सप्रेशन नंबर 4.6.3. सिमिलरली द अदर लाईन व्होल्टेजेस कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज. आता दोन लाईन व्होल्टेज राहिलेले आहेत, कोणकोणते, VYB आणि VBR. ते सुद्धा काय केलेलं आहे तिथे त्याच पद्धतीने लिहिलेलं आहे. पहा VYB बार इक्वल्स टू VY बार मायनस VB बार. अत्यंत सोपा आहे. ओके, ज्या लाईन व्होल्टेज घेतोय त्याच रिस्पेक्टिव्हच्या फेज व्होल्टेज इथे घ्यायचे आहेत. फक्त मधील जे चिन्ह आहे ते काय होणार आहे, सबट्रॅक्शनचे येणार आहे, वजाबाकीचं येणार आहे. अँड VBR बार इक्वल्स टू VB बार मायनस VR बार. एक्सप्रेशन नंबर 4.6.4. फेज डिफरन्स बिटवीन VRY अँड VRN. आता पहा फेज डिफरन्स जो आहे VRY म्हणजेच हा लाईन व्होल्टेज आहे आणि हा काय आहे, हा फेज करंट आहे VRN. ओके, फेज डिफरन्स बिटवीन VRY अँड VRN. लेट VR इक्वल्स टू VMPH साइन ओमेगा टी. ओके, इथं काय दिलेलं आहे, VR म्हणजेच काय, फेज व्होल्टेज, जो आर फेज आहे त्याचं व्होल्टेज दिलेलं आहे, व्होल्टेजचं समीकरण दिलेलं आहे VMPH साइन ओमेगा टी, वेअर VMPH डिनॉट्स द पीक फेज व्होल्टेज. पीक फेज व्होल्टेज म्हणजेच काय, त्या फेजचा मॅक्झिमम व्होल्टेज VMPH. VM म्हणजेच मॅक्झिमम व्होल्टेज आपण घेत होतो,
परंतु इथं कंसात पी एच दिलेला म्हणजेच फेज मॅक्झिमम पीक व्होल्टेज. ठीक आहे, फेजचा मॅक्झिमम व्होल्टेज असं कन्सिडर करूया. व्ही एम पी एच साइन ओमेगा टी वेअर व्ही एम पी एच डिनोट्स द पीक फेज व्होल्टेज. हेन्स म्हणून व्ही वाय काय येईल मग व्ही एम पी एच साइन ओमेगा टी मायनस 120 डिग्री. कारण का आर फेजला वाय फेज ही कशी आहे 120 अंशाच्या कोनात आहे, लॅग आहे, मागे आहे. कन्वर्ट व्ही आर अँड व्ही वाय इन टू दिअर रेक्टँग्युलर फॉर्म टू गेट. आता व्ही आर आणि व्ही वायला त्यांच्या रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं असता आपल्याला काय मिळेल व्ही आर इक्वल्स टू व्ही एम प्लस J0 and Vy equals to Vm cos 120 डिग्री मायनस JVM sin 120 डिग्री. ओके, इथं पहा Vy चं नीट कन्वर्जन केलेलं रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये Vm cos 120 डिग्री मायनस JVM sin 120 डिग्री इक्वल्स टू 0.5 Vm. आता cos 120 कॅल्सीमध्ये ठेवला असता आपल्याला काय मिळेल मायनस 0.5 Vm हे आहे तसं मायनस Vm sin 120 डिग्री. साइन 120 ची किंमत आपण कॅल्सीमध्ये ठेवली असता 0.866 Vm इतकी मिळेल. ठीक आहे, आता पहा व्ही आर वाय लाईन व्होल्टेज व्ही आर वाय व्ही आर बार मायनस व्ही वाय बार ह्या समीकरणामध्ये रेक्टँग्युलर फॉर्मच्या मिळालेल्या जर किमती आपण ठेवल्या व्ही एम प्लस J0 मायनस इंटू ब्रॅकेट मायनस 0.5 व्ही एम मायनस J0.866 व्ही एम ब्रॅकेट कंप्लीट, तर आपल्याला काय मिळेल 1.5 व्ही एम प्लस J0.866 व्ही एम व्होल्ट इतका आपल्याला हा लाईन व्होल्टेज मिळेल व्ही आर वाय. ओके, तर पहा कन्वर्टिंग इन टू पोलार फॉर्म वी गेट. आता याला सुद्धा परत काय करायचं पोलार फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. आपण पोलार फॉर्ममध्ये कन्वर्ट कसं करतो ओके, स्मॉल आर ॲट अन अँगल टॅन इनवर्स एक्स अपॉन आर. आता इथे स्मॉल आर कोण असणार आहे ही टोटल व्हॅल्यू स्मॉल आर. ओके, तर पहा स्मॉल आर म्हणजेच काय अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. ओके, तर पहा कन्वर्टिंग इन टू पोलार फॉर्म व्ही आर वाय इक्वल्स टू अंडर रूट 1.5 व्ही एम ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0.866 व्ही एम ब्रॅकेट स्क्वेअर ॲट अन अँगल टॅन इनवर्स एक्स अपॉन आर. एक्स कोण आहे इथे जेच्या पुढची जी संख्या आहे ती एक्स 0.866 डिवायडेड बाय 1.5 हा कॅपिटल आर एक्स अपॉन आर. ओके, अशा पद्धतीने आपल्याला व्ही आर वाय हा जो काय लाईन व्होल्टेज आहे तो आपल्याला काय मिळेल इथे फॉर्म्युलामध्ये मिळेल √3 व्ही एम पी एच ॲट अन अँगल 30 डिग्री होल्ड्स. हे आपण सिद्ध केलं. ओके, लाईन व्होल्टेज हे फेज व्होल्टेजच्या √3 पटीने आहे, √3 पटीने आहे. एक्सप्रेशन नंबर 4.6.5 अत्यंत महत्त्वाचं एक्सप्रेशन आपल्याला इथे मिळालं आहे. ओके, लाईन व्होल्टेज हे फेज व्होल्टेजच्या √3 पटीने आहे. ठीक आहे, इक्वेशन 4.6.5 शोज दॅट द लाईन व्होल्टेज इज √3 टाइम्स. इक्वेशन 4.6.5 शोज दॅट असे दाखवतो की लाईन व्होल्टेज इज √3 टाइम्स हायर दॅन द फेज व्होल्टेज अँड लीड्स व्ही आर बाय 30 डिग्री. आणि तो 30 अंशाने काय होतोय लीड होतोय. दिस इज ग्राफिकली शोन इन फिगर 4.6.4. हे ग्राफिकली आपण फिगर 4.6.4 मध्ये दाखवलेलं आहे. इट इज पॉसिबल टू ऑब्टेन लाईन व्होल्टेज व्ही वाय बी अँड व्ही बी आर इन अ सिमिलर वे. अशा पद्धतीने आपण लाईन व्होल्टेज व्ही वाय बी अँड व्ही बी आर आपण मिळवू शकतो, ऑब्टेन करू शकतो. ओके, तर पहा व्ही आर वायचं इथं आपल्याला प्लॉटिंग ग्राफ दाखवलेला आहे. व्ही आर ही रेफरन्स लाईन पकडलेली आहे. ओके, त्याचबरोबर व्ही बी आणि व्ही वाय हे ह्या तिन्ही ज्या फेज आहेत या तिन्ही ज्या फेज आहेत हे एकमेकाला 120 अंशाच्या कोनात आहेत. आपल्याला काय सिद्ध करायचं आहे जो व्ही आर वाय आहे व्ही आर वाय म्हणजेच कोण लाईन व्होल्टेज व्ही आर वाय लाईन व्होल्टेज हा फेज व्होल्टेजला 30 डिग्रीने लीड आहे, 30 अंशाने लीड आहे. ओके, तो इथं आपण दाखवलेला आहे. प्लॉटिंग व्ही आर वाय ग्राफिकली, प्लॉटिंग लाईन व्होल्टेज व्ही आर वाय ग्राफिकली. सिलेबस टॉपिक 4.6.5 द कंप्लीट फेजर डायग्राम. आता कंप्लीट फेजर डायग्राम आपण इथे पाहूया. नाव लेटेस्ट ड्रॉ करायला जाऊयात. द फेजर डायग्राम विच इन्क्लूड्स ऑल द फेज व्होल्टेजेस की ज्याच्यामध्ये सर्व फेज व्होल्टेजेस असणार आहेत, लाईन व्होल्टेजेस असणार आहेत अँड करंट्स असणार आहेत डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ लोड. ओके, त्या भारवरती अवलंबून असणारे सर्व क्वांटिटीज इथं आपल्याला घ्यायचे आहेत जसे की रेजिस्टिव्ह, इंडक्टिव्ह और कॅपॅसिटिव्ह. द करंट विल बी इन फेज. ओके, करंट विल बी इन फेज लॅगिंग और लिडिंग विथ रिस्पेक्ट टू द करस्पॉन्डिंग व्होल्टेज. ओके, ज्या त्या संबंधित व्होल्टेजनुसार करंट हा लीड आहे, लॅग आहे का किंवा फेजमध्ये आहे हे आपल्याला तिथे कळेल. ओके, तर पहा द फेज व्होल्टेज अँड फेज करंट आर रिलेटेड टू इच अदर ॲज फॉलोज. फेज व्होल्टेज जो आहे आणि फेज करंट जो आहे तो एकमेकाशी कशा संबंधित आहे तो इथे दिलेला आहे. मॉड ऑफ झेड इक्वल्स टू अंशामध्ये मॉड ऑफ फेज व्होल्टेज डिवायडेड बाय छेदामध्ये मॉड ऑफ फेज करंट. एक्सप्रेशन नंबर 4.6.6. आता हे मॉड ऑफ उभ्या दोन रेषा आहेत त्या जर काढल्या तर काय होईल व्ही पी एच डिवायडेड बाय आय पी एच म्हणजेच व्होल्टेज डिवायडेड बाय करंट आपल्याला काय मिळेल इम्पिडन्स झेड मिळेल. देअरफॉर परंतु आपल्याला आय पी एच फाइंड आउट करायचं आहे. आय पी एच म्हणजे फेज करंट.
मॉड ऑफ फेज करंट म्हणजे इथे छेदात असणारा आय पी एच इकडे जर बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेतला तर तो गुणाकारात येईल आणि इकडे मॉड ऑफ झेड जो होता गुणाकारात तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना भागाकारात होईल. ओके. Expression number 4.6.7. Figure 4.6.5 shows the complete phasor diagram for a three-phase star connected load for lagging power factor R plus L type load. R plus L टाईपचा लोड आहे, त्याच्यामध्ये लॅगिंग पॉवर फॅक्टर आहे आणि अशा पॉवर फॅक्टरचा आपल्याला काय करायचं आहे, कंप्लीट फेजर डायग्राम काढायचा आहे थ्री फेज स्टार कनेक्टेड लोडसाठी. ओके. एवढी मोठी डायग्राम दिसते तर घाबरून जाण्याचं कारण नाही, अत्यंत सोपी आहे, अत्यंत सोपी डायग्राम जर व्यवस्थित आपण ड्रॉ केली. ओके. तर काय करायचं पहा, व्ही आर ही सुरुवातीला रेफरन्स लाईन ड्रॉ करायची, ह्याला 120 अंशाच्या लॅगने म्हणजेच कोनमापक उलटा ठेवायचा, इकडून मेजर करता यायचं 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 इथे कुठेतरी येईल आणि 100, 110, 120 अंशाने लॅग हा व्ही वाय ही फेज व्होल्टेज दाखवायचे आहे. त्याचबरोबर व्ही वायला लॅग 120 व्ही बी दाखवायचं आहे. ह्या 3 तरी व्होल्टेज आपण दाखवू शकतो. ओके. त्याचबरोबर आता काय करायचं आहे, आता नेक्स्ट स्टेप काय, आय आर. ओके. आय आर म्हणजेच काय, आर फेजमधून प्रवाहित होणारा करंट म्हणजेच आर लाईनचा जो काय करंट आहे आय आर तो कितीने लॅग आहे, मागे आहे, फायने मागे आहे. फायने मागे म्हणजेच काय, कारण का लॅग का आहे, तो लॅगिंग लोड आहे. ओके. लॅगिंग लोड आहे, पॉवर फॅक्टर लॅगिंग आहे, आर प्लस एल टाईपचा लोड आहे, म्हणून प्रत्येक फेजला त्याचा जो रिस्पेक्टिव्ह जो लाईन करंट आहे तो काय करू शकतो आपण इथे लॅगिंगमध्ये दाखवू शकतो सेम अँगलने. जसे की व्ही आरला लॅग आय आर दाखवलेला आहे, व्ही वायला लॅग आय वाय दाखवू शकतो आणि व्ही बीला लॅग म्हणजे मागे आय व्ही सेम फाय अँगलने आपण तो दाखवायचा आहे. ठीक आहे. आता लॉ ऑफ पॅरलोग्राम म्हणजे काय, समांतरभुज चौकोनाचा नियम इथे वापरून आपण काय करायचं आहे, व्ही आरची जी फेज आहे त्याला रिफ्लेक्ट परावर्तित अशी दुसऱ्या बाजूला डॉटेड तेवढ्याच मॅग्निट्यूडची आपण काय करायचं आहे, डॉटेड फेजर इथे ड्रॉ करायचे आहे. सेम पद्धतीने व्ही वायला सुद्धा रिफ्लेक्ट व्ही वाय ही फेजर आपण ड्रॉ करायचे आहे. त्याच पद्धतीने व्ही बीला आपण रिफ्लेक्ट डॉटेड लाईनने ही फेजर आपण इथे ड्रॉ करायचे आहे. आता पहा, हा मिळतोय, सर्व डॉटेड लाईन्स मिळतात, सर्व ओरिजिनल फेजर्स मिळतात. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथं लॉ ऑफ पॅरलोग्राम समांतरभुज चौकोनाचा नियम वापरून आपण सोप्या साध्या पट्टीने व्ही आरला समांतर व्ही वाय मायनस व्ही वाय या फेजरमधून जाणारी एक आडवी रेष इथे ड्रॉ करायची आहे आणि व्ही वायला समांतर ह्या व्ही आरमधून जाणारी एक समांतरच व्ही वायला समांतर त्याच्या अपोजिट डिरेक्शनला व्ही आरमधून जाणारी एक फेजर तिथे ड्रॉ करायची आहे आणि जिथे या दोन्ही फेजर क्रॉस ओव्हर होतील तो आपला काय असेल, रिझल्टंट बी असेल. रिझल्टंट लाईन व्होल्टेज व्ही आर वाय लीड्स द फेज व्होल्टेज व्ही आर बाय 30 डिग्री. ओके. रिझल्टंट आपला तो काय असेल, व्ही आर वाय लाईन व्होल्टेज असेल. ओके. रिझल्टंट व्ही आर वाय लाईन व्होल्टेज असेल. सेम समांतरभुज चौकोनाचा नियम वापरूनच साधी पट्टी वापरूनच आपण काय करायचं आहे, व्ही आरला समांतर व्ही बीला टच होऊन स्पर्श होऊन जाणारी एक आडवी आपण काय करायचं, पॅरलल समांतर रेषा इथे ओढायची आहे म्हणजेच फेजर ओढायचे आहे आणि व्ही बीला समांतर व्ही आरमधून जाणारी डॉटेड लाईन आपण इथे हे करायचं आहे म्हणजेच फेजर इथे ओढून घ्यायचं आहे. तो जो काय छेदणारा जो पॉईंट असेल तो काय असेल आपला लाईन व्होल्टेज व्ही बी आर असेल. त्याच पद्धतीने आपण इथे लाईन व्होल्टेज व्ही वाय बी ड्रॉ करू शकतो. ओके. अशा पद्धतीने आपण कंप्लीट फेजर डायग्राम कोणत्याही लोडसाठी, लॅगिंग लोड असू दे, लिडिंग लोड असू दे किंवा आर इन फेज लोड असू दे, आपण ड्रॉ करू शकतो अगदी कमी वेळात, अगदी कमी सोप्या पद्धतीने. ठीक आहे. फेज करंट आय आर लॅग्स बिहाइंड द फेज व्होल्टेज व्ही आर बाय 5 रेडियन्स ॲज द लोड इज इंडक्टिव्ह. लोड इंडक्टिव्ह असल्यामुळे काय होते, आय आर हा लॅग पडतोय. फिगर 4.6.5 कंप्लीट फेजर डायग्राम फॉर दी स्टार कनेक्टेड बॅलन्स लोड. ओके. कंप्लीट फेजर डायग्राम आपण पाहिला स्टार कनेक्टेड बॅलन्स लोडसाठी. कन्क्लुजन्स फ्रॉम द फेजर डायग्राम. कन्क्लुजन्स म्हणजे निष्कर्ष काय मिळाले फेजर डायग्रामवरून पहा. फर्स्ट निष्कर्ष आहे, फर्स्ट निकाल जो आहे, फेज करंट्स आय आर, आय वाय अँड आय बी लॅग्स बिहाइंड, हे काय होतात, मागे पडतात, लॅग्स बिहाइंड द करस्पॉन्डिंग फेज व्होल्टेज व्ही आर, व्ही वाय अँड व्ही बी बाय 5 रेडियन्स रिस्पेक्टिव्हली ॲज द लोड इज इंडक्टिव्ह. कारण की लोड हा सुरुवातीला सांगतानाच आर प्लस एल टाईपचा सांगितलेला आहे. इंडक्टिव्ह लोड असल्यामुळे करंट हे मागे पडतात, लॅग पडतात 5 इतक्या रेडियन्स अँगलने. सेकंड आहे द लाईन व्होल्टेज व्ही आर वाय, व्ही बी आर अँड व्ही वाय बी आर डिस्प्लेस्ड बाय 120 डिग्री फ्रॉम इच अदर. ज्या लाईन व्होल्टेज आहेत ते एकमेकाला किती अंशाने डिस्प्लेस आहेत म्हणजे बाजूला आहेत 120 अंशाने. थर्ड कन्क्लुजन आहे, थर्ड निकाल आहे,
द लाईन व्होल्टेज लीड दिअर रिस्पेक्टिव्ह फेज व्होल्टेज. लाईन व्होल्टेज ज्या आहेत त्या काय करतात, लीड करतात त्यांच्या रिस्पेक्टिव्ह फेज व्होल्टेजला बाय 30 डिग्रीने. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ओके, सो VRY लीड्स VR, VBR leads VB and VYB leads VY by 30 degree. सिलेबस टॉपिक 4.6.6 पॉवर रिलेशन्स. शक्तीचे जे संबंध आहेत पॉवर रिलेशन, इथे आपला क्वेश्चन नंबर 11 बनतोय. आज डिस्कस्ड इन द चॅप्टर ऑन सिंगल फेज AC सर्किट. सिंगल फेज AC सर्किटच्या चॅप्टरमध्ये डिस्कस केल्याप्रमाणे द पॉवर कन्झ्युम्ड इन ईच फेज इज गिवन बाय. प्रति फेजने जे पॉवर मिळंकृत केलेली आहे, कन्झ्युम केलेली आहे, खर्च केलेली आहे ती दिलेली आहे PPH इक्वल्स टू VPH इंटू IPH कॉस फाय. ओके, PPH म्हणजेच फेज पॉवर इक्वल्स टू फेज व्होल्टेज गुणिले फेज करंट कॉस फाय. एक्सप्रेशन नंबर 4.6.8 वेअर फाय इक्वल्स टू अँगल बिटवीन VPH अँड IPH. फाय काय असणार आहे, अँगल असणार आहे कोणाचा, फेज व्होल्टेज आणि फेज करंटमधला इथला. ओके, फॉर अ बॅलन्स्ड थ्री फेज सिस्टम, एका बॅलन्स्ड थ्री फेज सिस्टमसाठी द टोटल पॉवर कन्झ्युम्ड विल बी गिवन बाय. टोटल जी सर्व पॉवर खर्च होणार आहे ती दिलेली आहे PT टोटल पॉवर इक्वल्स टू 3PH. 3PH 3 का घेतलेलं आहे, 3 फेज आहेत म्हणून टोटल पॉवर घ्यायचे म्हणून. ओके, 3ने गुणाकार केलेला आहे 3PH PPH. ओके, इक्वल्स टू 3 इंटू VPH IPH कॉस फाय. एक्सप्रेशन नंबर 4.6.9 हियर VPH इक्वल्स टू RMS फेज व्होल्टेज अँड IPH इक्वल्स टू RMS फेज करंट. RMS म्हणजेच काय, रूट मीन स्क्वेअर फेज व्होल्टेज, रूट मीन स्क्वेअर फेज करंट. सबस्टिट्युटिंग VPH इक्वल्स टू, VPHच्या ऐवजी आपण इथे काय बदल करणार आहोत, VL लाईन व्होल्टेज डिवायडेड बाय √3 आणि IPH इक्वल्स टू IL वी गेट. बॅलन्स्ड स्टार कनेक्टेड लोडसाठी आपल्याला जो लाईन करंट आहे, फेज करंट आहे ते सेम असतात, परंतु फेज व्होल्टेज आणि लाईन व्होल्टेजमध्ये √3चा फरक असतो. टोटल पॉवर PT इक्वल्स टू 3, जे सुरुवातीला 3 होतं ते 3. VPHच्या ऐवजी आपण काय लिहिणार आहोत, VL डिवायडेड बाय √3 अँड IPHच्या ऐवजी आपण इथे IL लिहिले कॉस फाय. देअरफॉर PT इक्वल्स टू √3 VL IL कॉस फाय. टोटल पॉवर आपल्याला किती मिळते, √3 VL IL कॉस फाय. एक्सप्रेशन नंबर 4.6.10. Expression number 4.6.10. We have already defined the different types of power as apparent power. Yes, apparent power म्हणजे स्पष्ट शक्ती. Yes, व्होल्ट अँपियर. VA ॲक्टिव्ह पॉवर म्हणजेच ॲक्टिव्ह पॉवर खरी शक्ती. ठीक आहे, ॲक्टिव्ह पॉवर सक्रिय शक्ती P वॅट्स अँड रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजेच काय, क्रियाशील शक्ती कॅपिटल Q व्होल्ट्स अँपियर. रिॲक्टिव्ह VAR. ऑल दीज आर ॲप्लिकेबल टू द थ्री फेज सर्किट्स ऑल्सो ॲज फॉलोज. ह्या सर्व थ्री फेज सर्किटसाठी सुद्धा ॲप्लिकेबल आहेत ॲज फॉलोज, दिलेल्या फॉलोप्रमाणे. देअरफॉर टोटल अपॅरंट पॉवर म्हणजेच स्पष्ट शक्ती जी आहे अपॅरंट पॉवर कॅपिटल S इक्वल्स टू 3 इंटू अपॅरंट पॉवर पर फेज. ओके, प्रति फेजला जे अपॅरंट पॉवर आहे ती शक्ती गुणिले 3, याला आपण टोटल अपॅरंट पॉवर असे म्हणणार आहोत. देअरफॉर कॅपिटल S इक्वल्स टू 3 इंटू VPH इंटू IPH म्हणजेच काय, 3 गुणिले VL डिवायडेड बाय √3 गुणिले IL फॉर स्टार लोडसाठी. ओके, 4.6.11. S इक्वल्स टू √3 VL IL VA और KVA फॉर स्टार लोड. हे स्टार लोडसाठी सुरू आहे. ओके, स्टार लोडसाठी अपॅरंट पॉवर स्पष्ट शक्ती कॅपिटल S इक्वल्स टू √3 VL IL व्होल्ट अँपियर और किलो व्होल्ट अँपियर हे त्याचं एकक आहे. और किंवा S इक्वल्स टू 3 VL इंटू IL डिवायडेड बाय √3 फॉर डेल्टा लोड. आता डेल्टा लोडसाठी सुद्धा इथे जाता काय केलेलं आहे, फॉर्म्युला दिलेला आहे. अपॅरंट पॉवर फॉर डेल्टा लोड 3 VL इक्वल्स टू 3 VL इंटू IL डिवायडेड बाय √3. म्हणजेच लाईन करंट आणि फेज करंटमध्ये इथं काय फरक असणार आहे, सेम जो स्टार लोडमध्ये लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेजमध्ये जो फरक होता तोच इथे लाईन करंट अँड फेज करंटसाठी असणार आहे डेल्टा लोडसाठी. एक्सप्रेशन नंबर 4.6.12 तो आपण पुढे पाहणार आहोत. देअरफॉर अपॅरंट पॉवर S इक्वल्स टू √3 VL IL VA और KVA फॉर डेल्टा लोड. ओके, डेल्टा लोडसाठी सुद्धा काय येईल, अपॅरंट पॉवर सेमच येईल. टोटल ॲक्टिव्ह पॉवर P इक्वल्स टू 3 इंटू VPH IPH इंटू कॉस फाय. 3 इंटू VPHच्या ऐवजी VL डिवायडेड बाय √3 इंटू IL कॉस फाय. ओके, सर्व गोष्टी आहेत तशाच. 3 VL इंटू IL डिवायडेड बाय √3 कॉस फाय. आता इथे IPHच्या ऐवजी IL डिवायडेड बाय √3 इथे ठेवलेला आहे आणि VPH डिवायडेड बाय VL ठेवलेला आहे. ठीक आहे, VPHच्या जागी VL ठेवलेला आहे. तर पहा, डेल्टा लोडसाठी ॲक्टिव्ह पॉवर सक्रिय शक्ती किती येते, कॅपिटल P इक्वल्स टू √3 VL IL कॉस फाय वॅट, जी की स्टार किंवा डेल्टा लोड एकत्रच आहे. म्हणजे स्टार लोडसाठी जी आली होती तीच डेल्टा लोडसाठी आलेली आहे. टोटल रिॲक्टिव्ह पॉवर Q इक्वल्स टू 3 VPH IPH साइन फाय. देअरफॉर Q इक्वल्स टू √3 VL IL साइन फाय. VAR व्होल्ट अँपियर रिॲक्टिव्ह और KVAR किलो व्होल्ट अँपियर रिॲक्टिव्ह. स्टार और डेल्टा लोड दोन्हीसाठी सेमच. म्हणजेच काय, स्टार लोड असू दे किंवा डेल्टा लोड असू दे,
स्पष्ट शक्ती म्हणजेच अपॅरंट पॉवर, ॲक्टिव्ह पॉवर म्हणजेच सक्रिय शक्ती, अँड क्रियाशील शक्ती म्हणजेच काय रिॲक्टिव्ह पॉवर कॅपिटल क्यू, हे तिन्ही सेमच आहेत. ओके, तर पहा पॉवर ट्रायंगल सिलेबस टॉपिक 4.6.7 पॉवर ट्रायंगल, शक्तीचा ट्रायंगल, शक्तीचा कोन. द पॉवर ट्रायंगल फॉर अ 3-phase सिस्टम इज ॲज शोन इन फिगर 4.6.6 विच इज शोज दॅट, जो की तो दाखवतो की अपॅरंट पॉवर इक्वल्स टू ॲक्टिव्ह पॉवरचा वर्ग अधिक रिॲक्टिव्ह पॉवरचा वर्ग संपूर्ण कंसाचा घात 1/2, संपूर्ण कंसाचा घात 1/2 म्हणजे वर्गमुळात आहे. ओके, अपॅरंट पॉवर कशी आहे, अपॅरंट पॉवर कॅपिटल एस इक्वल्स टू वर्गमुळात ॲक्टिव्ह पॉवरचा वर्ग कॅपिटल पी स्क्वेअर प्लस रिॲक्टिव्ह पॉवरचा वर्ग कॅपिटल क्यूचा स्क्वेअर. ओके, अपॅरंट पॉवर एस इक्वल्स टू √p² प्लस q². हा पॉवर ट्रायंगल आहे फिगर 4.6.6 पॉवर ट्रायंगल फॉर अ 3-phase सिस्टम. इथे पाहू शकतो अपॅरंट पॉवर एस इक्वल्स टू √3 VLIL. ओके, मागे डिफाईन केल्याप्रमाणे ॲक्टिव्ह पॉवर P इक्वल्स टू √3 VLIL cos phi अँड रिॲक्टिव्ह पॉवर Q इक्वल्स टू √3 VLIL sin phi. ओके, सेम आहे, सेम सिंगल फेज सारखंच आहे, परंतु इथे √3 आलेला आहे. ओके, हे लक्षात ठेवा. सिलेबस टॉपिक 4.6.8 पॉवर फॅक्टर और पॉवर फॅक्टर फॉर स्टार लोड. स्टार लोडसाठी पॉवर फॅक्टर कसा असतो, शक्तीचा घटक. द लोड पॉवर फॅक्टर for a 3-phase balanced star load is equal to the power factor of each phase in the load. Therefore, overall power factor equals to cos phi. ओके, ओव्हरऑल म्हणजे एकंदरीत जो पॉवर फॅक्टर आहे तो cos phi असणार आहे. वेअर phi इक्वल्स टू अँगल बिटवीन द फेज व्होल्टेज अँड फेज करंट. अँगल बिटवीन द फेज व्होल्टेज अँड फेज करंट, हे लक्षात ठेवा. सो ओव्हरऑल पॉवर फॅक्टर ऑफ 3-phase balanced star load is equal to the cosine of the phase angle between the phase voltage and phase current. ओके, सिलेबस टॉपिक 4.6.9 सॉल्व्ड एक्झाम्पल्स ऑन स्टार लोड हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहिल्या आहेत, त्या एकदा पुन्हा रिवाईज करूयात. ओके, कोणकोणत्या गोष्टी आपण पाहिल्या, ठीक आहे. सिलेबस टॉपिक 4.5.3 न्यूट्रल शिफ्ट कशी होते अनबॅलन्स लोडमध्ये, असंतुलित लोडमध्ये न्यूट्रल शिफ्ट कशी होते, न्यूट्रल बदलतो कसा, तो टॉपिक पाहिला. सिलेबस टॉपिक 4.6 रिलेशन बिटवीन व्होल्टेज अँड करंट फॉर अ बॅलन्स्ड स्टार लोड. ओके, व्होल्टेज आणि करंटचा आपण संबंध पाहिला बॅलन्स्ड स्टार लोडसाठी. लाईन व्होल्टेज म्हणजे काय, फेज व्होल्टेज म्हणजे काय. लाईन व्होल्टेज म्हणजे 2 लाईनमधील व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज म्हणजेच काय, एक फेज आणि एक न्यूट्रलमधील व्होल्टेज. ठीक आहे, हे क्लिअर करून घ्या, हे स्पष्ट करून घ्या. सिलेबस टॉपिक 4.6.2 टिपिकल व्हॅल्यू ऑफ लाईन अँड फेज व्होल्टेज फॉर स्टार कनेक्टेड सिस्टम. स्टार कनेक्टेड सप्लाय टिपिकल व्हॅल्यू म्हणजे सामान्य किंमत पाहिली आपण लाईन आणि फेज व्होल्टेजची. ओके, इथं पहा देअरफॉर लाईन व्होल्टेज इक्वल्स टू किती असते, फेज व्होल्टेजच्या √3 पटीने असते. ओके, हा सर्वात महत्त्वाचा फरक आपण इथे पाहिला. सिलेबस टॉपिक 4.6.3 रिलेशन बिटवीन फेज अँड लाईन करंट. फेज अँड लाईन करंट म्हणजेच जितका फेज करंट आहे तितकाच लाईन करंट असतो स्टार कनेक्शन लोडमध्ये, हे आपण पाहतोय. ओके, रिलेशन बिटवीन फेज अँड लाईन व्होल्टेजेस. रिलेशन बिटवीन फेज अँड लाईन व्होल्टेजेस आपण इथं सिद्ध केला की लाईन व्होल्टेज हा फेज व्होल्टेजच्या √3 पटीने असतो. ओके, हे सिद्ध केलं, ठीक आहे. सिलेबस टॉपिक 4.6.5 कंप्लीट फेजर डायग्राम. कंप्लीट फेजर डायग्राम आपण इथे ड्रॉ केलेले आहे, ड्रॉ करू शकतो कोणत्याही लोडसाठी, मग तो लोड आर इन फेज असू दे, इंडक्टिव्ह लोड असू दे किंवा कॅपॅसिटिव्ह लोड असू दे. ओके, आपण तो ड्रॉ केलेला आहे. इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे लॉ ऑफ पॅरलोग्राम, समभुज चौकोनाचा नियम इथे आपण यूज करायचा आहे. कन्क्लुजन, निष्कर्ष काय मिळतात, निकाल काय मिळतात कंप्लीट फेजर डायग्रामवरून ते आपण पाहिलेत. ओके, IR, IY आणि IB हे जे काय फेज करंट आहेत ते फेज व्होल्टेजला कसे आहेत, फाय अँगल इतक्या रॅडियनने ते मागे आहेत. ठीक आहे, VRY, VBR आणि VYB हे लाईन व्होल्टेज 120 अंशात एकमेकाला विभागून आहेत, डिवायडेड केलेलं आहे, डिस्प्लेस केलेलं आहे. ठीक आहे, द लाईन व्होल्टेज लीड दी रिस्पेक्टिव्ह फेज व्होल्टेज. लाईन व्होल्टेज जे आहे त्याच्या प्रत्येकी रिस्पेक्टिव्ह फेज व्होल्टेजला लीड करतो 30 अंशाने. VRY लीड्स VR, VBR लीड्स VB अँड VYB लीड्स VY बाय 30 डिग्री. पॉवर रिलेशन्स आपण पाहिले. ओके, पॉवर रिलेशन्स हे जे की सेम आहेत, सिंगल फेज पॉवर सारखेच आहेत, परंतु प्रत्येकी पॉवरला √3 आपण इथे पाहू शकतो. अपॅरंट पॉवर √3 VLIL. ओके, त्याचबरोबर ॲक्टिव्ह पॉवर √3 VLIL cos phi, त्याचबरोबर रिॲक्टिव्ह पॉवर √3 VLIL sin phi. हे दोन्हीसाठी स्टार आणि डेल्टासाठी सेम असेल. ओके, पॉवर ट्रायंगल आपण पाहिला. पॉवर ट्रायंगल इथे पाहू शकतो. अपॅरंट पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर आणि ॲक्टिव्ह पॉवर. काटकोन त्रिकोणाच्या 3 बाजू दिलेल्या आहेत, तर ज्यातील ही एक्स ॲक्सिसची जी रेषा आहे, आडवी जी रेषा आहे ती ॲक्टिव्ह पॉवर दर्शवते, उभी जी रेषा आहे त्याला काटकोन करणारी ती रिॲक्टिव्ह पॉवर आहे आणि कर्ण जो आहे तो अपॅरंट पॉवर आहे.
ओके. सिलेबस टॉपिक 4.6.8 पॉवर फॅक्टर फॉर स्टार लोड. पॉवर फॅक्टर कसा असणार आहे, कोसाइन अँगल डिफरन्स बिटवीन फेज व्होल्टेज अँड लाईन करंट, फेज करंट. ओके. तर पहा सिलेबस टॉपिक 4.6.9 सॉलिड एक्झाम्पल्स ऑन स्टार लोड. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो नेक्स्ट लेक्चर, नेक्स्ट व्हिडिओ. कीप वॉचिंग SRG टेक्निकल अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.